ओके, चॅप्टर 15 वर आलेलो आहे आपण आणि चॅप्टर 15 मध्ये जे की भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचं जे चॅप्टर 15 आहे ते खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी, कारण इथनं आपण टेकिंग अ कॉग्निझन्स बघतोय. आपण स्टेप बाय स्टेप सगळं बघत आलेलो आहे. आय थिंक आवाज वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर असेल तुम्हाला. आणि ओके, येस. So condition requisites for initiations of the proceedings. Okay, वाटल्यास मी स्क्रीन झूम करते. Yes, ठीक है. Yes. Yes, condition requisites. तर सगळ्यात महत्वाचं आहे की कंडिशन रिक्विसाइट्स फॉर द इनिशिएशन्स ऑफ द प्रोसिडिंग्स. अरेस्ट केलं, एखादा FIR फाईल झाला किंवा कुठे कंप्लेंट झालेली असेल किंवा कोणत्याही प्रकारे ते इन्व्हेस्टिगेशन झालं, ही सगळी प्रोसेस कंप्लीट झाली, नंतर मॅजिस्ट्रेटकडे इथे डेफिनेटली मॅजिस्ट्रेटकडे चार्जशीट फाईल झालेली असेल. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता ट्रायलचा जो इनिशियल पॉइंट असतो, म्हणजेच ट्रायलची ऍक्च्युअल मध्ये सुरुवात कुठून होते, तर ट्रायलची सुरुवात होते की टेकिंग अ कॉग्निझन्स पासून. आता एक्झॅक्टली टेकिंग अ कॉग्निझन्स म्हणजे काय की कॉग्निझन्स म्हणजे काय, तर टेकिंग अ कॉग्निझन्सचा अर्थ आहे की शहानिशा करून घेणे मॅटरची एक किंवा पाहणी करणे असं आपण म्हणतो. ठीक आहे की नाही. सो टेकिंग अ कॉग्निझन्स म्हणजे मॅटरची शहानिशा करून घेणे किंवा त्याची पाहणी करणे की एक्झॅक्टली यामध्ये सेक्शन्स बरोबर लागले आहे का, याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली झालं आहे का. कारण मॅजिस्ट्रेट समोर जेव्हा एखादी केस येते आहे, मॅजिस्ट्रेट समोर जेव्हा एखादा कंप्लेंट किंवा FIR थ्रू चार्जशीट येते आहे, आता चार्ज फ्रेम करायचा की नाही, वेदर देअर आर अ सफिशियंट ग्राउंड फॉर फ्रेमिंग द चार्ज ऑर नॉट, तर ते फ्रेमिंग अ चार्ज ऑर नॉट हे मॅजिस्ट्रेट इथे स्वतः ॲज पर देअर ओपिनियन आणि डिस्क्रेशनरी पॉवर ठरवणार आहे. मॅजिस्ट्रेटला वाटलं की या केसमध्ये काहीही तथ्य नाही आहे, या कंप्लेंट्समध्ये काहीही तथ्यच नाही आहे, ग्राउंडलेस दिसते सगळी केस, तर मॅजिस्ट्रेट कॉग्निझन्स घेणार नाही, पुढे चार्ज फ्रेम करणार नाही आणि ही केस तिथे संपुष्टात येईल, डिस्चार्ज होईल. बरोबर आहे. मग आता कॉग्निझन्स घेण्याचा अर्थ असतो, तर कॉग्निझन्स ऑफ ऑफेन्स बाय मॅजिस्ट्रेट 210 सेक्शन आहे नवीन आपला, किती 210, दॅट द कॉग्निझन्स ऑफ ऑफेन्स बाय मॅजिस्ट्रेट. आता सोबतच मी CBIच्या विद्यार्थ्यांना एवढं सांगू शकेल की तुम्ही सेक्शन्स पाठ करत राहा. आणि JMFCचे ही जे विद्यार्थी असेल फाउंडेशनची, तर तुमचं डिसेंबरमध्ये नोटिफिकेशन 100% एक्सपेक्टेड आहे. कदाचित ते डिसेंबरच्या आतही निघू शकतं, बट तरीही तुम्ही ही तयारीत राहा. सो कॉग्निझन्स टेकन बाय मॅजिस्ट्रेट सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ दिस चॅप्टर. या चॅप्टरमध्ये जेवढेही खाली प्रोव्हिजन्स आपण दिले आहे त्यानुसार इथे कॉग्निझन्सची प्रोसेस इथे दिलेली आहे. एनी मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास, ओके, फर्स्ट क्लास म्हणजे JMFC मॅजिस्ट्रेट, and any magistrate of the second class specially empowered in this behalf. Any magistrate of the second class ज्याला की specially empowered केलेला आहे on this behalf वर, under subsection 2 may take a cognizance of an offense. सेक्शन 2 अंतर्गत इथे ज्याला ही एम्पावर्ड केला आहे, जो सेकंड क्लास मॅजिस्ट्रेट आहे, त्यालाही इथे एम्पावर्ड करून हायकोर्ट कॉग्निझन्स घेण्यासाठी सांगू शकतो. आता पहिले सेकंड क्लास पोस्ट जी होती ती लुप्त येण्याच्या मार्गावर होती, पण अगेन याच्यामध्ये काय केलेलं आहे, परत त्यांनी एक सेकंड क्लास पोस्ट बद्दल नवीन भारतीय नागरिक सुरक्षामध्ये सांगितलेलं आहे. आता या सिच्युएशन मध्ये काय झालेलं आहे की कोण एम्पावर्ड आहे, तर JMFC एम्पावर्ड आहे फक्त, आणि स्पेशली एम्पावर्डमेंट देऊन इथे अँड एनी मॅजिस्ट्रेट ऑफ द सेकंड क्लासला एम्पॉवरमेंट दिली आहे की यू कॅन टेक अ कॉग्निझन्स. आता जेव्हा ही एखादी केस येते तर ती सगळ्यात आधी JMFC कडे जाते, म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास कडे ती नेण्यात येते. मग त्यानंतर इथे कॉग्निझन्स घेतलं जातं. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ठरवतं की ऑफेन्सची पनिशमेंट काय आहे, सफिशियंट ग्राउंड आहेत का, सफिशियंट ग्राउंड नाहीच आहेत का, किंवा ऑफेन्सची पनिशमेंट खूप हायर आहे, तर आय एम नॉट एंटायटल टू ट्राय दिस मॅटर, मी इथे कमिट करणार हे मॅजिस्ट्रेटकडे दुसऱ्या, तर ते सेशन किंवा CJM कडे ते कमिट करू शकतात ट्राय. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इनिशियल स्टेजला इथे पाहिल्या जातात आणि याला म्हटलं जातं की टेकिंग अ कॉग्निझन्स.
मग आता हे टेकिंग अ कॉग्निझन्स कशा पद्धतीत घेतलं जातं? मॅजिस्ट्रेट कायकडे आपोआप केस नाही आलेली आहे की डायरेक्टली तुम्ही मॅजिस्ट्रेट गेला आणि म्हटलं की घ्या कॉग्निझन्स, नाही. तर जे काही प्रकार आहे म्हणजे क्रिमिनल ट्रायल सुरू होण्याचे किंवा क्रिमिनल मॅटर सुरू होण्याचे कायद्यानुसार जे प्रकार आहेत ते इथे दिलेले आहेत. त्याच्यातला पहिला प्रकार, अपॉन रिसिव्हिंग कंप्लेंट्स ऑफ फॅक्ट. कोणताही पर्सन जर प्रायव्हेट कंप्लेंट करत असेल तर त्याच्या फॅक्ट्सला इथे कन्सिडर केल्या जाईल. कोर्ट बघेल की ती कंप्लेंट प्रॉपर आहे का, ती कंप्लेंट खरंच जेन्युइन आहे का, त्या कंप्लेंटमध्ये खरं ऍक्च्युअल मध्ये ग्राउंड्स आहेत का, की त्या कंप्लेंटवर आपण अलिगेशन्स घ्यायला पाहिजे पुढे, आणि ते जे अलिगेशन्स आहे सगळे फॅक्ट्स मध्ये दिलेले, त्या अलिगेशनला आपण इथे कॉग्निझन्स घेऊन ट्रायल सुरू करायला पाहिजे. तर जे काही त्या कंप्लेंट्स मध्ये इथे फॅक्ट्स तुम्हाला दिलेले आहे त्या फॅक्ट्स बद्दल इथे कन्सिडरेशन होणार आणि कॉग्निझन्स घेणार. मग त्यामध्ये फॅक्ट्स इन्क्लुडिंग एनी कंप्लेंट filed by a person authorized under any special law which constitute such offense. आता इथे म्हटलं आहे की complaints of facts include any complaints, okay, any complaints filed by any authorized person authorized under any special law. कोणत्याही स्पेशल लॉच्या अंतर्गत एखाद्या व्यक्तीला स्पेशली इथे कंप्लेंट फाईल करण्याचे अधिकार आहेत. कारण असे स्पेशल लॉज आपल्याकडे खूप आहे की नेमकं कंप्लेंट कोण दाखल करू शकतो, विच कॉन्स्टिट्यूट द ऑफेन्स, आणि ज्यामध्ये ते ऑफेन्स कॉन्स्टिट्यूट झालाय असं जर दिसून येत असेल. आता यांनी दोन गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या, फार डीपली बघा तुम्ही. एक तर कंप्लेंट तुम्ही घेऊन आला आहात कोर्टाकडे, ठीक आहे, मी इथे तुम्हाला लिहून सांगते. सुरुवातीला जे कॉग्निझन्स घेतला आहे, पहिला पॉइंट सांगतो तुम्हाला कंप्लेंट बद्दल. आणि ही कंप्लेंट तुम्ही जे घेऊन आला आहात कोर्टासमोर, तर ती एक तर कोणत्याही व्यक्तीने आणली ज्याला की कंप्लेंट करण्याचा अधिकार आहे. कारण कंप्लेंट करण्याचे अधिकार कोर्टाने प्रत्येकाला नाही दिलेले आहे. काही स्पेशल लॉच्या अंतर्गत काही स्पेशल व्यक्तींनाच दिलेले आहेत. जसे जर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन असेल तर नेमके अधिकार कोणाला आहे, ह्या अशा वेगवेगळ्या लॉज किंवा जनरल लॉनुसार तर जो कोणीही पर्सन आहे ज्याला ऑथॉरिटी आहे तोच पर्सन इथे कंप्लेंट घेऊन आला आहे का, किंवा कंप्लेंट तिसऱ्याची आणि चौथाच पर्सन घेऊन आलाय प्रायव्हेट कंप्लेंट, तर याला काही अर्थ नाही आहे. मॅजिस्ट्रेट तुमच्या कंप्लेंटचं कॉग्निझन्स घेणार नाही. म्हणजे पहिला जो पॉइंट आहे की ऑथराइज्ड पर्सन पाहिजे, वेदर जनरल ऑर स्पेशल लॉनी त्याला ऑथॉरिटी दिली पाहिजे की बाबा यू कॅन फाईल अ कंप्लेंट. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग आहे विच कॉन्स्टिट्यूट सच ऑफेन्स, खरंच कॉन्स्टिट्यूट झाला आहे का ऑफेन्स, तरच कंप्लेंटचं कॉग्निझन्स घेतलं जाईल, अदरवाईज नाही. हे मॅजिस्ट्रेट पहिले कन्सिडर करून घेणार आहे. त्यानंतर सेकंड थिंग आहे की अपॉन पोलीस रिपोर्ट. डेफिनेटली आता पोलीस रिपोर्ट म्हणजे FIR फाईल झालेली आहे, कुठेतरी कॉग्निझेबल ऑफेन्स झालेला आहे आणि कॉग्निझेबल ऑफेन्स मध्ये इथे FIR फाईल झालेला आहे. या FIR मध्ये सपोज मी फाईल केला FIR की माझ्यासोबत चोरी झाली आहे, माझी पर्स वगैरे चोरीला गेलेली आहे. हा FIR गेला पोलीस स्टेशन मध्ये, पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं. प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून चार्जशीट म्हणजेच पोलीस रिपोर्ट जो आहे, पोलीस रिपोर्ट तो कोर्टमध्ये दाखल केलेला आहे, सबमिट केलेला आहे. आपण बघितलं पोलीस रिपोर्ट काय आहे वगैरे, आपण डीपली बघत आलेलो आहे. ठीक आहे, आपण इथे पुन्हा काय केलेलं आहे, पोलीस रिपोर्ट फाईल केला कोणी, पोलिसांनी. आता या सिच्युएशन मध्ये पोलीस रिपोर्ट फाईल झाल्यानंतर अपॉन अ पोलीस रिपोर्ट, जसं की पोलीस रिपोर्ट फाईल झालाय, सबमिटिंग इन एनी मोड इन्क्लुडिंग इलेक्ट्रॉनिक मोड जरी असेल तरी काही हरकत नाही, बिकॉज आता ते अलाउड आहे. ऑफ सच अ फॅक्ट, तर मग ते कोणत्याही मोडमध्ये असो पोलीस रिपोर्ट तुमचा फॅक्ट त्याच्यामध्ये दर्शवले आहे, इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि त्या फॅक्ट्समध्ये त्या इन्व्हेस्टिगेशन्समध्ये जर मॅजिस्ट्रेटला तथ्य वाटलं असेल तरच डेफिनेटली मॅजिस्ट्रेट इथे टेकिंग अ कॉग्निझन्स म्हणजेच कॉग्निझन्स घ्यायला सुरुवात करेल. ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर असेल तर समोर जाऊया. काही डाऊट्स असेल तर यू कॅन आस्क मी क्वेश्चन, नसेल तर पुढे जाऊया. ओके, यस, पुढे या. Upon information received from any person other than a police officer or upon his own knowledge that such offense has been committed. Upon information received from any person. आता पोलीस रिपोर्टवर एक कॉग्निझन्स घेण्याचे इथे सांगितले आहे प्रोव्हिजन. त्यानंतर यांनी प्रोव्हिजन्स दिलेले आहे की
प्रायव्हेट कंप्लेंटवरही तुम्ही कॉग्निझन्स घ्याल. त्यानंतर थर्ड पॉइंट आहे की इन्फॉर्मेशन रिसिव्ड फ्रॉम एनी पर्सन अदर दॅन अ पोलीस ऑफिसर. पोलीस ऑफिसर कडून तुमच्याकडे इन्फॉर्मेशन आलेली नाही आहे मॅजिस्ट्रेटकडे किंवा कोर्टकडे, कोणत्याही थर्ड अदर पर्सन कडनं डायरेक्टली मॅजिस्ट्रेटकडे अशी इन्फॉर्मेशन गेली आहे की इथे क्राईम झालेला आहे. मॅजिस्ट्रेट सुमोटो डायरेक्टली कॉग्निझन्स घेऊ शकतं किंवा अपॉन हिज ओन नॉलेज किंवा स्वतः मॅजिस्ट्रेटला वाटलं की इथे ऑफेन्स झालेला दिसतोय तरीही मॅजिस्ट्रेट कॉग्निझन्स घेऊ शकतं की चला बघूया या केसमध्ये काय ते पुढे ट्रायल चालवायचं की नाही. दॅट सच ऑफेन्स हॅज बीन कमिटेड आणि या कोणत्याही थर्ड पर्सननी दिलेल्या इन्फॉर्मेशन्स आणि स्वतःहून काही असं नॉलेज झालंय की यस ऑफेन्स कमिट झालेला असेल तर डेफिनेटली मॅजिस्ट्रेट कॉग्निझन्स घेणार. पहिला आहे प्रायव्हेट कंप्लेंट, दुसरा आहे पोलीस रिपोर्ट, तिसरा आहे इन्फॉर्मेशन कुणाकडनंही येऊ द्या पण ऑफेन्स कमिट झाला असं दिसतंय तो, आणि चौथी आहे अपॉन हिज ओन नॉलेज, कुणाच्या मॅजिस्ट्रेट सुमोटो कॉग्निझन्स घेणार. सेकंड आहे द चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट मे एम्पॉवर एनी मॅजिस्ट्रेट ऑफ द सेकंड क्लास टू टेक अ कॉग्निझन्स अंडर सबसेक्शन 1 ऑफ such a offense as are within his competence to inquire into or try. ओके, आता इथे म्हटलं होतं की चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट CJM जे आहे यांचा काय रोल आहे, मे एम्पॉवर्ड एनी मॅजिस्ट्रेट ऑफ द सेकंड क्लास टू टेक अ कॉग्निझन्स अंडर सबसेक्शन 1 ओके ऑफ सच ऑफेन्स as are within his competence to inquire into or try. डेफिनेटली सुरुवातीला म्हटलं होतं की फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट JMFC अँड द सेकंड क्लास मॅजिस्ट्रेट दोनही सेकंड क्लास मॅजिस्ट्रेट JMFC ला एम्पावर्ड केलं असेल तरच अधिकार आहे कॉग्निझन्स घ्यायचे. मग ज्या ज्युरिस्डिक्शनच्या कोर्टामध्ये CJM कोर्टाने JMFC ला ऑलरेडी एम्पॉवरमेंट दिलेली असते पण JMSC ला जर इथे एम्पॉवरमेंट स्पेशली दिली असेल तर JMSC CJMच्या एम्पॉवरमेंटच्या ऑर्डरवर इथे कॉग्निझन्स घेऊ शकतो. दिस इज सेक्शन 210 ऑफ द भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. क्लिअर? Now come to the next. 211 Transfer on application of accused. Transfer on application of the accused. Okay. आता ट्रान्सफर ऑन अप्लिकेशन ऑफ द अक्यूज काय आहे? अक्यूज्ड एक अप्लिकेशन करतोय कोर्टाला की माझी केस तुम्ही दुसऱ्या कोर्टाकडे ट्रान्सफर करा. सपोज कॉग्निझन्स घेण्यात आलेला आहे. When a magistrate takes cognizance of an offense under a clause C of subsection 1. Clause C of subsection 1 म्हणजे काय? जर तो प्रायव्हेट कंप्लेंट थ्रू गेला असेल तर प्रश्नच नाही. पोलीस रिपोर्ट थ्रू गेला असेल तर तो ज्युरिस्डिक्शननी गेला आहे. पण स्वतः कोणीतरी इन्फॉर्मेशन दिली किंवा ओन मोशन्सवरचा प्रॉब्लेम असेल तर इथे म्हटलं आहे की ऑफ सेक्शन 210 द अक्यूज शॅल बिफोर एनी एव्हिडन्स इज टेकन बी इन्फॉर्म दॅट ही इज एंटायटल्ड टू हॅव द केस इन्क्वायर्ड इनटू ऑर ट्रायड बाय अनदर मॅजिस्ट्रेट. सपोज ओन मोशनवर मॅजिस्ट्रेटनी इथे कंप्लेंट घेतली किंवा कोणत्याही थर्ड पर्सननी मॅजिस्ट्रेटकडे डायरेक्टली इन्फॉर्मेशन दिली असेल तर यामध्ये तुम्हीही बघू शकता की कुठे ना कुठे असं एक प्रश्न उद्भवू शकतो की मॅजिस्ट्रेटचं आणि याचं पर्सनल असं काही आहे का की मॅजिस्ट्रेटनी या अक्यूजच्या अगेन्स्ट सुमोटो ऍक्शन घेतली आहे. बरोबर आहे की नाही? आता एखादा कदाचित सांगते की सुमोटो ऍक्शन कधी कधी घेतं. एक जनरली उदाहरण सांगायचं झालं तर सपोज मॅजिस्ट्रेटकडे एक ट्रायल सुरू आहे आणि मॅजिस्ट्रेटच्या ट्रायलमध्ये एक विटनेस खोटा बोललाय, खोटे एव्हिडन्स त्यांनी दिलेले आहे. आता खोटे एव्हिडन्स दिलेले असेल तर गिव्हिंग अ फॉल्स एव्हिडन्सचा त्याच्यावर सेक्शन्स लागणार आहे. It's a discretionary power of the magistrate to take a cognizance suo because this crime, this offense which happened in the court before the magistrate. मॅजिस्ट्रेटला पूर्ण अधिकार आहे की याच्यावर सुमोटो ऍक्शन घ्यायचं. सपोज मॅजिस्ट्रेटनी सुमोटो ऍक्शन घेतली आणि कॉग्निझन्स घेतलं तर उद्या त्या अक्यूजला वाटेल की मॅजिस्ट्रेट माझ्या विरोधातच नाही लागणार आहे. कारण काय? मी खोटा बोललो यांच्या कोर्टासमोर आणि यांनी ते समजून घेतलं आणि यांच्या माइंडमध्ये सध्या तेच आहे की मी यांच्या कोर्टासमोर खोटा बोललो. पण ते सत्य नसेल कदाचित. याला ट्रायल चालवायचा, याला डिफेन्स घ्यायचा आहे आणि याला जर काहीही थोडेफार डाऊट आले मॅजिस्ट्रेटवर तर हा एक अप्लिकेशन करू शकतो की माझी केस तुम्ही दुसऱ्या मॅजिस्ट्रेटकडे ट्रान्सफर करा. किंवा अनेक केसेसमध्ये जसं की समोर एक प्रोव्हिजन ऍट द एंड ऑफ द भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दिला आहे
की नॉट बिफोर मी. मॅजिस्ट्रेट स्वतः इथे सांगू शकतं की हा अक्यूज माझ्या ओळखीचा आहे किंवा रिलेशन्स मध्ये की व्हॉट एव्हर. इथे नॉट बिफोर मी करा आणि डेफिनेटली मला चालवायची नाहीये. तर दोघांनाही अधिकार आहे इथे अशा स्थितीमध्ये. that be informed that he is entitled to have the case inquired into or tried by the another magistrate, and if the accused or any of the accused is there be more than one object to further proceeding before the magistrate taking a cognizance, the case shall be transferred to such a other magistrates as may be specified by the chief judicial magistrate in this behalf. तर जो कोणताही चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट दुसरा मॅजिस्ट्रेट स्पेसिफाईड करेल त्यानुसार तुम्ही जाऊ शकता. एक किंवा अनेक असेल तर सपोज दुसऱ्यांना नाही ट्राय करायचं आहे तर नाही करतील, ते दुसरीकडे तिथेच करतील आणि किंवा सोबतही ट्रायल दुसरीकडे सरळ जाऊ शकतं. क्लिअर. नाव कम टू द नेक्स्ट 212 मेकिंग. येस बोला. सर थोडस लाऊडली मला ऐकायला येत नाही. क्रॉस केसेस असतील तर 211 अंतर्गत आपण नाही जात. तो प्रश्न जो आहे तो जॉइंडर ऑफ ट्रायलचा येतो नंतर. 11 मध्ये काय म्हटलं आहे की सपोज दोनच दृष्टिकोनातून एकदा मॅजिस्ट्रेटनी स्वतःहून तुमच्यावर अलिगेशन्स घेतले आहे, स्वतःहून इथे कॉग्निझन्स घेते, जसं की मी आता गिव्हिंग अ फॉल्स एव्हिडन्सचं एक उदाहरण सांगितलं, आणि दुसरं की कोणत्या तरी थर्ड पर्सननी इथे केस फाईल केलेली आहे. आता याच सिच्युएशन मध्ये इथे अक्यूजला अधिकार आहे की तो ट्रान्सफरचं अप्लिकेशन देऊ शकतो. ओके. आता क्रॉस केसेस असेल पण या दृष्टिकोनातनं किंवा या वेळी असेल, या कुठल्या वेळी फक्त आणि फक्त हा सी क्लॉज अपॉन इन्फॉर्मेशन रिसिव्ह फ्रॉम, इवन क्रॉस केस असू द्या मॅटर करणार नाही, बट या क्लॉज मध्ये बसतंय का की मॅजिस्ट्रेटनी स्वतः कॉग्निझन्स घेतलेला असेल किंवा थर्ड पर्सननी क्रॉस क्लेम केला असेल, तर या सिच्युएशन मध्ये मात्र तुम्ही जाऊ शकता. बाकीच्या सिच्युएशन मध्ये अक्यूजला अप्लिकेशनचा अधिकार इथे दिलेला नाहीये. सेकंड आहे दॅट 212. आता हे मेकिंग ओव्हर आहे, ते ट्रान्सफर ऑफ द केस होतं. इट्स मेकिंग ओव्हर केसेस टू द मॅजिस्ट्रेट. मेकिंग ओव्हर ऑफ द केसेस टू द मॅजिस्ट्रेट म्हणजे काय? एनी चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट मे आफ्टर टेकिंग अ कॉग्निझन्स ऑफ एन ऑफेन्स मेक ओव्हर द केस फॉर इन्क्वायरी ट्रायल टू एनी कॉम्पिटंट मॅजिस्ट्रेट सबऑर्डिनेट टू हिम. काय म्हटलं आहे? एनी चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, इथे परत CJM ला अधिकार दिलेले आहे की आफ्टर टेकिंग अ कॉग्निझन्स. नेहमी लक्षात ठेवा की ट्रान्सफर केस आधी होऊ शकते, बट टेकिंग अ कॉग्निझन्स घेतलं नाही घेतलं आधीच होऊ शकते, डायरेक्टली तुम्ही अप्लिकेशन करू शकता. बट मेकिंग ओव्हर अ केस की आता इथून पुढे ट्रायल चालवा, यासाठी जर एखाद्या मॅजिस्ट्रेटला दुसऱ्या मॅजिस्ट्रेटकडे केस द्यायची असेल ती, तर मेकिंग ओव्हर केस ऑलवेज आफ्टर टेकिंग अ कॉग्निझन्स असतं. कॉग्निझन्स घेतल्यानंतर आता त्या मॅजिस्ट्रेटला वाटतंय की माझ्याकडे ही केस नाही चालू शकत, कोणत्याही कारणानुसार पनिशमेंट जास्त असेल किंवा कोणत्याही प्रकारे त्या मॅजिस्ट्रेटला वाटत असेल की नाही हा अक्यूज माझ्या ओळखीचा आहे, विक्टीम माझ्या ओळखीचा आहे, नॉट बिफोर मी करायचं असेल, तरीही याचे अधिकार CJM ला दिले आहे की CJM इथे काय करणार आहे, ही जी केस आहे ती मेक ओव्हर करणार आहे दुसऱ्या मॅजिस्ट्रेटला. आफ्टर टेकिंग अ कॉग्निझन्स मेक ओव्हर द केस फॉर इन्क्वायरी ऑर ट्रायल टू एनी कॉम्पिटंट मॅजिस्ट्रेट सबऑर्डिनेट टू हिम. हो, जो कोणताही मॅजिस्ट्रेट इथे कॉम्पिटंट आहे ते ट्रायल चालवण्यासाठी आणि CJM ला सबऑर्डिनेट आहे त्या मॅजिस्ट्रेटकडे इथे ते केस मेक ओव्हर करण्यात येणार आहे. क्लिअर. एनी मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास एम्पॉवर्ड इन दिस बिहाफ, कोणताही मॅजिस्ट्रेट असेल जो की JMFC आहे आणि एम्पॉवर्ड आहे इन दिस बिहाफ बाय द चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट मे आफ्टर टेकिंग अ कॉग्निझन्स ऑफ एन ऑफेन्स डेफिनेटली मेक ओव्हर केस फॉर द इन्क्वायरी अँड ट्रायल. डेफिनेटली CJM कोणाकडे मेक ओव्हर करणार आहे? JMFC कडे, जे की त्याच्या आधिपत्याखालील JMFC आहेत त्यांच्याकडे. अँड आफ्टर टेकिंग अ कॉग्निझन्स or to such a other competent magistrate as the chief judicial magistrate may by general or special order specify, and thereupon such a magistrate may hold the inquiry or trial. Definitely
आणि त्यानंतर ज्याच्याकडेही ही केस मेक ओव्हर केली तो इन्क्वायरी आणि ट्रायलला सुरुवात करणार आहे. म्हणजे कॉग्निझन्स घेतल्यानंतर सेकंड स्टेप आहे तुमची इन्क्वायरी नसेल मॅन्डेटरी त्या केसमध्ये तर डायरेक्टली मॅजिस्ट्रेट ट्रायल चालवतो. इथपर्यंत कंप्लीट आहे तुमचं. काही कन्फ्युजन असेल तर बोला, अदरवाईज तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये नसेल बोलायचं तर आफ्टर दी क्लास तुम्ही बोलू शकता आणि पुढे जाऊया आपण. एक एक पॉइंट क्लिअर असणं गरजेचं आहे की कधी काय गोष्टी करण्यात येतात. त्यामध्ये काय होतं की जेव्हा आपण रायटिंगमध्ये आन्सर रायटिंग करतो किंवा कोणत्याही प्रकारे तर इथे कळतं की नेमकं एक्झॅक्टली काय लिहायचं. जरी अभ्यास तेवढा झाला नाही तरी प्रोव्हिजन्स क्लिअर असेल तर माहिती होतं. 213 कॉग्निझन्स ऑफ ऑफेन्स बाय कोर्ट ऑफ सेशन. आता इथे आधी सांगितलं आपल्याला की कॉग्निझन्स घेण्याचा जो अधिकार आहे तो JMFC लाच आहे. फक्त कॉग्निझन्स जनरली JMFC घेतं. जर CJM या कोर्टाने JMSC ला ऑथॉरिटी दिली असेल सेकंड क्लासला तर JMSC घेतं. पण आता हा जो 213 आहे तो वेगळंच आपल्याला काहीतरी सांगतोय की कोर्ट ऑफ सेशन कधी कॉग्निझन्स घेतं. जनरली 99% सिच्युएशन मध्ये JMFC इथे केसेस कमिट करतात कोर्ट ऑफ सेशनला आणि नंतर मग ते ट्रायल आणि इन्क्वायरी चालतं. बट 213 इट इज अ एक्सेप्शन. काय म्हटलं आहे, एक्सेप्ट अदरवाइज एक्सप्रेसली प्रोव्हाइडेड बाय दिस संहिता or by any other law for the time being in force, no court of session shall take a cognizance of any offense as a court of original jurisdiction unless the case has been committed to it by the magistrate under this संहिता. JMFC ने केस कमिट केल्याशिवाय आणि JMFC ने केस कमिट केल्याच्या व्यतिरिक्त सेशन कोर्ट इथे कॉग्निझन्स घेणारच नाही असं म्हटलंय यांनी. बट एक्सेप्ट और अदरवाइज एक्सप्रेसली प्रोव्हाइडेड बाय दिस संहिता. बट एक क्लॉज दिलाय की एक्सेप्ट ॲज अदरवाइज एक्सप्रेसली प्रोव्हाइडेड बाय दिस संहिता और बाय एनी अदर स्पेशल टाइम बिंग इन फोर्स. कोणताही स्पेशल लॉ टाइम बिंग इन फोर्स म्हणजे आता सध्या अस्तित्वात आहे तो स्पेशल लॉ किंवा इथे या पूर्ण नागरिक सुरक्षा संहितामध्ये जिथे म्हटलंय की कोर्ट ऑफ सेशन डायरेक्टली कॉग्निझन्स घेणार असं एक्सेप्शन एखाद्या ठिकाणी दिलं असेल तरच कोर्ट ऑफ सेशन कॉग्निझन्स घेणार. एखाद्या स्पेशल लॉ मध्ये दिलं असेल की कोर्ट ऑफ सेशनच कॉग्निझन्स घेणार तर त्या स्पेशल लॉ नुसार कोर्ट ऑफ सेशनच कॉग्निझन्स घेणार. अदरवाइज जनरली ज्या केसेस कमिटेड आहे कमिट होतात बाय द JMFC टू द सेशन कोर्ट आफ्टर टेकिंग द कॉग्निझन्स त्यानंतरच इथे कोर्ट ऑफ सेशन मध्ये ट्रायल चालतात. बट जिथे कुठे म्हटलंय की नाही इथे JMFC नाही घेणार. एकच सिच्युएशन आहे पुढे मी सांगते तुम्हाला की ज्या ठिकाणी डायरेक्टली सेशन कोर्ट कॉग्निझन्स घेऊ शकतं किंवा एखाद्या स्पेशल लॉ मध्ये मेन्शन केलं आहे की नाही इथे कॉग्निझन्स घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त सेशन कोर्टाला आहे. त्याच सिच्युएशन मध्ये इथे सेशन कोर्ट कॉग्निझन्स घेतं. क्लिअर. Now the additional session judge try to cases made over to them. Definitely फक्त आणि फक्त JMFC लाच आहे कॉग्निझन्स घेण्याचा अधिकार आणि ॲज अ एम्पॉवरमेंट जर केली असेल तर JMFC ला आहे. म्हणजेच ऍडिशनल आणि कोर्ट ऑफ सेशनला अधिकारच नाही आहे तर मग ऍडिशनल सेशन जजकडे मॅटर येतात कुठून. Okay, so an additional session judge shall try such a cases as the session judge of the divisions may, by general or special order, make over to him for a trial, or as the High Court may, by special order direct to him. तर इथे म्हटलंय by special order direct to him. इथे हाय कोर्ट किंवा कोर्ट ऑफ सेशन यांना केसेस देतात त्यानुसार ते ट्रायल चालवत असतात. ठीक आहे, मेक ओव्हर करतात ऍडिशनल सेशन जज कडे. आता 215 येस 212 सेक्शन आहे का? हा त्याबद्दलचं एखादं उदाहरण मागता. 212 मध्ये सांगितलं की आफ्टर टेकिंग कॉग्निझन्स आपण आपले मेक ओव्हर द केस फॉर इन्क्वायरी फॉर ट्रायल कॉम्पिटंट मॅजिस्ट्रेटच्या फॉर्मॅटली. म्हणजे कोणतीही अशी केस की जे सीजन कोर्ट ट्राय करू शकत नाही अशा केसेस सीजन कोर्टाला पण पॉवर आहे आणि JMFC ला पण पॉवर आहे ते कंडक्ट करण्याच्या. अशा केसेस कुठल्याही सीजन JMFC कडे ट्रान्सफर करू शकता असं अर्थ नाही.
मेकिंग ओव्हर केसेस टू द मॅजिस्ट्रेट याचा अर्थ काय असतो की सपोज JMFC कडे इथे केसेस आलेले आहे, CJM कडे केसेस आले, ज्या काही केसेस इथे आलेल्या आहे आणि ज्याचं कॉग्निझन्स घेतला आहे. आता कॉग्निझन्स घेतल्यानंतर CJM हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी आहे पूर्ण JMFC ची, ठीक आहे की नाही. जसं की सेशन जज आणि हायकोर्ट ऍडिशनलला मेक ओव्हर करत आहे, तसं CJM कुणाला मेक ओव्हर करत आहे, JMFC ला. अशा अनेक केसेस असतात. सपोज याला आपण खालच्या कोर्ट मधला रोस्टर म्हणतो. तुम्ही जसं हायकोर्ट्स मध्ये आला तर इथे रोस्टर असतं की 15 दिवसाला, विदिन अ वीक किंवा महिन्याला इथे रोस्टर चेंज होतं की कोणत्या केसेस कोणाकडे चालणार आहे. त्याच पद्धतीमध्ये इथेही सेशन कोर्ट काय करतं की सेशन डिव्हिजन, ऍडिशनल डिव्हिजन्स मध्ये आणि सेशन डिव्हिजन मध्ये केसेस मेक ओव्हर करतं की तुम्ही ह्या केसेस चालवा, तुम्ही ह्या केसेस चालवा. तसंच आज कॉग्निझन्स कोणी घ्या मॅटर करणार नाही, JMFC घ्या किंवा CJM घ्या, पण त्यानंतर ह्या केसेस कोणत्या कोर्टमध्ये ट्राय होतील हे ठरवणार CJM. आणि CJM ह्या केसेस वारंवार त्यांचं वर्किंग टाइम टेबलनुसार मेक ओव्हर करतील ती की JMFC नंबर 2 ह्या पूर्ण महिन्याभराच्या केसेस या हे बोर्ड पूर्ण चालवायचे. आलं लक्षात? येस. ऍडिशनलला डेफिनेटली ऍडिशनल CJM हा एक JMFCच असतो, पण त्याला ऍडिशनलचा चार्ज दिलेला असतो. इवन CJM मेक्स ओव्हर अ केस टू द ऍडिशनल, ठीक आहे, CJM. आता आपल्याकडे नवीन कॉन्सेप्ट पण आला, यू नो दॅट की ऍडिशनल CJM जे आहे ते डेफिनेटली CJM आणि सिव्हिल आणि क्रिमिनल केसेस पण चालवतात. तर त्या पद्धतीने तुमच्या कोर्टाचा जो हे आहे त्या पद्धतीने ते काय होणार आहे, मेक ओव्हर होणार आहेत. क्लिअर? यापुढे 212 नंतर 213, 214 आपण पाहिलं. 215 हा सेक्शन खूप महत्वाचा आहे. 215 मध्ये काय सांगितलंय बघू शकता तुम्ही. 215 दॅट 215 प्रोसिक्युशन फॉर कंटेम्प्ट ऑफ लॉफुल ऑथॉरिटी. प्रोसिक्युशन फॉर कंटेम्प्ट ऑफ लॉफुल ऑथॉरिटी हेडिंग खूप महत्वाची आहे याच्यामध्ये. ऑफ अ पब्लिक सर्वंट, इथे प्रोसिक्युशन चालवायचं आहे तुम्हाला की लॉफुल ऑथॉरिटीचं कंटेम्प्ट झालेला आहे आणि पब्लिक सर्वंट आहे तो. फॉर ऑफेन्स अगेन्स्ट अ पब्लिक जस्टिस अँड फॉर ऑफेन्सेस रिलेटिंग टू द डॉक्युमेंट्स गिवन इन एव्हिडन्स. आता मी तुम्हाला थोडंसं इथे एक उदाहरण सांगते पहिले, देन आपण पुढे वळूया. सपोज कोणतंही डॉक्युमेंट, एक जस्ट उदाहरण घेऊया बोर्डवर. जस्ट कोणतंही डॉक्युमेंट्स असेल किंवा कोणतंही एव्हिडन्स असेल. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की एक व्यक्ती आहे जो गिव्हिंग अ फॉल्स एव्हिडन्स देतोय कोर्टमध्ये, ठीक आहे. गिव्हिंग अ फॉल्स एव्हिडन्स त्यांनी कोर्टमध्ये दिला 215 कडे, आणि गिव्हिंग अ फॉल्स एव्हिडन्स कोर्टमध्ये दिल्यानंतर आता इथे सुमोटो मॅजिस्ट्रेटला कॉग्निझन्स घेता येतं, बरोबर आहे की नाही. पण मॅजिस्ट्रेट हा पब्लिक सर्वंट आहे, तो मॅजिस्ट्रेटच्या समोर झालेला ऑफेन्स आहे आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट तर झालेलीच आहे कारण कोर्टासमोर तुम्ही खोटं बोलला आहात. या सिच्युएशन मध्ये मॅजिस्ट्रेट ठरवणार आहे की इथे कॉग्निझन्स घ्यायचं की नाही, याच्यावर प्रोसिक्युशन चालणार की नाही. म्हणजे या केसेसमध्ये नेमके ऑथराइज्ड पर्सन कोण आहे तसे की जे इथे समोर प्रोसिक्युशन करू शकतात, कॉग्निझन्स घेण्यासाठी बोलू शकतात. आपण पहिला जो सेक्शन होता त्याच्यामध्ये 2 प्रकारे बघितलं होतं की कंप्लेंट ही जी आहे ही ऑथराइज्ड पर्सन दाखल करणार. त्याच पद्धतीचा हाही सेक्शन आहे, त्याच पद्धतीचा म्हटलं तरी चालेल. आता इथे मी एक सिच्युएशन सांगते तुम्हाला. A वर्सेस B ही एक मॅटर चालू आहे, क्रिमिनल मॅटर. A वर्सेस B. ओके. A वर्सेस B मध्ये C नावाचा कोणीतरी या मॅटरमध्ये एक विटनेस आलेला आहे. विटनेस C नावाचा जर विटनेस इथे आला असेल आणि C नी इथे एव्हिडन्स दिला आहे, एक्झामिनेशन झाली आहे, क्रॉस झाले, चीफ झाले, व्हॉट एव्हर, आणि याच्यामध्ये यांनी सरळ सरळ गिव्हिंग अ फॉल्स एव्हिडन्स खोटा बोललेला आहे. काय केलेलं आहे? गिव्हिंग अ फॉल्स एव्हिडन्स. आता गिव्हिंग अ फॉल्स एव्हिडन्स दिल्यानंतर सपोज B कडनं त्यांनी काहीतरी पैसे घेतले असेल आणि Bच्या फेवरमध्ये बोलला, जे की खोटं होतं, आणि A आता अपोजिट गेला आहे, म्हणजे त्याचाच विटनेस त्याच्या अपोजिट गेला आहे, आणि A म्हणतो की मी आता विटनेस C वर एक गिव्हिंग अ फॉल्स एव्हिडन्सचा FIR करणार किंवा कंप्लेंट करणार आहे.
ऍक्च्युली या केसेसमध्ये जर बघितलं तर असं आहे की ए वर्सेस बीचंही मॅटर असेल, प्रोसिक्युशन चालू होतं, ट्रायल चालू होतं, पण विटनेस जो खोटा बोललाय तो कोर्ट समोर बोललाय, त्यांनी जे एव्हिडन्स दिलेलं आहे ते कोर्टाला खोटं दिलंय. तर या सिच्युएशन मध्ये ए ला कोणत्याही प्रकारे सी वर प्रोसिक्युशन चालवण्याचा अधिकार नाही, बिकॉज गिव्हिंग अ फॉल्स एव्हिडन्सचा गुन्हा जो आहे तो जज समोर घडलाय, पब्लिक सर्वंटच्या अगेन्स्ट घडलाय, पब्लिक सर्वंट समोर घडलेला आहे. अँड द जज इज judge is an authorized person to take a cognizance in this case. तर उद्या चालून जर यांनी FIR दाखल केली, कुणी FIR दाखल केली, ए म्हणत असेल की हा मी ज्याला आणलं होतं कोर्टमध्ये आणि हा माझ्या अगेन्स्ट फाल्स खोटारडा बोलतो आहे, तर मी याच्यावर कंप्लेंट करायला आलो आहे मॅजिस्ट्रेट साहेब. कोर्ट म्हणेल तुम्हाला कंप्लेंट करण्याचा अधिकार नाही, गुन्हा माझ्या समोर घडला आहे आणि अकॉर्डिंग टू द भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जर माझ्या समोर गुन्हा घडला असेल, माझ्या कोर्टमध्ये कंटेम्प्ट झाला असेल, तर डेफिनेटली इथे काय आहे, मला अधिकार आहे, मी त्याच्यावर कॉग्निझन्स घेणार. सुमोठो अधिकार आहे कोर्टाला याच्यावर कॉग्निझन्स घ्यायचं की नाही, प्रोसिक्युशन चालवायचं की नाही. कोर्टाला वाटलं तर कोर्ट समोर प्रोसीड करेल, अदरवाइज कॉग्निझन्स घेणार नाही. बट ए हॅज नॉट राईट टू फाईल प्रायव्हेट कंप्लेंट ऑर FIR अगेन्स्ट द सी. वाय? बिकॉज ही घटना कोर्टमध्ये पब्लिक सर्वंट समोर घडली. अशाच अनेक गोष्टी असू शकतात. असं एक अजून दुसरं उदाहरण मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते की सपोज एक पब्लिक सर्वंट आहे, तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, कोणीतरी रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा व्यक्ती आहे, तो सिव्हिल प्रोसिजर कोडनुसार एक्झिक्युशन करायला गेला बीच्या घरी, जो की बी हा जजमेंट डेटार होता, त्याच्या अगेन्स्ट डिक्री पास झालेली होती. आता कोणीतरी पर्सन किंवा बी किंवा कोणीही पर्सन कलेक्टरला, पब्लिक सर्वंटला इथे रेस्ट्रिक्ट करतो आहे, प्रिव्हेंट करतोय फॉर मेकिंग द एक्झिक्युशन करताना प्रिव्हेंट करतोय अकॉर्डिंग टू द सेक्शन आय थिंक 75 ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड, समथिंग 74 असेल, येस 73-74 असेल, आय एम नॉट शुअर. याच्यामध्ये सांगितलं आहे की जर असं कोणी प्रिव्हेंट करत असेल पब्लिक सर्वंटला, तर पब्लिक सर्वंट डायरेक्टली इथे त्याच्यावर अलिगेशन्स घेऊ शकतं आणि त्याच्यावर की मला माझ्या सरकारी कामामध्ये अडथळा आणला म्हणून त्याच्यावर केस फाईल करू शकतो. हा राईट कुणाला दिलाय? फक्त आणि फक्त कलेक्टरला. क्लिअर? पण हे एक्झिक्युशन होतं ए आणि बीच्या मॅटरमध्ये. ए होता डिक्री होल्डर आणि बी होता जजमेंट डेटार. तर ए म्हणेल की मी सुद्धा गेलो होतो कलेक्टर सोबत आणि कलेक्टरला प्रिव्हेंट करण्यात आलं, बी कडनं अडथळे आणण्यात आले एक्झिक्युशन करायसाठी, तर मीच या केसचा व्यक्ती, ठीक आहे, या केसचा पार्टी म्हणून बी वर मी इथे क्रिमिनल अलिगेशन्स लावतोय की इथे बीनी काय केलंय, अडथळा आणलाय सरकारी कामकाजात. तर बी कॅन नॉट डू सो, सॉरी ए कॅन नॉट डू सो, ए करू शकत नाही, कारण इथे पब्लिक सर्वंट कोण आहे, कलेक्टर आहे आणि फुल पॉवर दिले कलेक्टरला की त्याच्यावर प्रोसिक्युशन चालवायचं की नाही, त्याच्यावर अगेन्स्ट अलिगेशन्स घ्यायचे की नाही. अशा अनेक केसेस असू शकतात. कोणी चुकीचे डॉक्युमेंट्स फाईल केले आहे एखाद्या पब्लिक सर्वंट समोर, तर तो पब्लिक सर्वंट ठरवणार आहे, भले तुम्ही त्या केसमध्ये पार्टी आहात, बट यू हॅव नॉट राईट टू फाईल द केस अगेन्स्ट दॅट पर्सन बिकॉज इट्स अगेन्स्ट द पब्लिक सर्वंट ऑलरेडी झालेला आहे. म्हणून म्हटलं आहे की प्रोसिक्युशन फॉर कंटेम्प्ट ऑफ लॉफुल ऑथॉरिटी, एखाद्या लॉफुल ऑथॉरिटीला कंटेम्प्ट करण्याचं जे प्रोसिक्युशन आहे ऑफ द पब्लिक सर्वंट, जो की कंटेम्प्ट कोणाला, पब्लिक सर्वंटला केले फॉर ऑफेन्स अगेन्स्ट पब्लिक जस्टिस. डेफिनेटली हे जे सगळे ऑफेन्सेस आहेत ते पब्लिक जस्टिसच आहे. कोणत्याही पब्लिक सर्वंटला अडवणे, गिव्हिंग अ फॉल्स एव्हिडन्स देणे, अँड फॉर ऑफेन्सेस रिलेटिंग टू द डॉक्युमेंट्स गिव्हन इन एव्हिडन्स, किंवा तुम्ही कोर्टासमोर किंवा कोणत्याही पब्लिक ऑथॉरिटी समोर खोटारडे डॉक्युमेंट्स दिले ॲज अ एव्हिडन्स म्हणून, तर मी आणि अजून तुम्ही आहात, आपल्या मॅटरमध्ये तुम्ही खोटारडे डॉक्युमेंट फाईल केले, तर खोटारडे डॉक्युमेंट ज्याच्याकडे फाईल केले आहे तो पब्लिक सर्वंट इथे केस फाईल करणार, तो पब्लिक सर्वंट तुमच्यावर कॉग्निझन्स घेऊन पुढे त्याला अधिकार आहे. सपोज जर मी आणि तुम्ही आहे आणि मी तुमच्या अगेन्स्ट कोर्टामध्ये खोटारडे डॉक्युमेंट दिले आणि ते तुम्हाला माहिती झालं, तुम्ही सांगू शकता कोर्टाला, तुम्ही अवेअर करू शकता की सर हे डॉक्युमेंट खोटारडे आहे, आय एम ऑब्जेक्शन, घेतोय मी ऑब्जेक्शन, आय एम ऑब्जेक्ट माय लॉर्ड, बट यू हॅव नॉट राईट टू फाईल द केस इन पर्टिक्युलर मॅटर.
कोर्ट ठरवेल की मी त्याच्यावर कॉग्निझन्स घ्यायचं की नाही. उद्या जर जाऊन तुम्ही गेलात आणि तुम्ही एक कंप्लेंट फाईल केली की या कोर्टासमोर यांनी खोटारडे डॉक्युमेंट दिलेले आहे, तर कोर्ट कॉग्निझन्स घेणार नाही केसचं. कोर्ट म्हणेल यू आर नॉट ऑथराइज्ड पर्सन. आपण थोडंसं जर मागे आलं, जिथे सगळ्यात पहिला सेक्शन होता, कुठला सगळ्यात पहिला सेक्शन काढा, दॅट इज 210. 210 मध्ये एक तुम्हाला ए मध्ये 210.A मध्ये दिलं आहे की अपॉन रिसिविंग कंप्लेंट्स ऑफ फॅक्ट इन्क्लूड एनी कंप्लेंट फाईल बाय अ पर्सन ऑथराइज्ड अंडर एनी स्पेशल लॉ. तर तुम्ही तिथे ऑथराइज्डच नाही आहे. जर पब्लिक सर्वंटच्या अगेन्स्ट, पब्लिक सर्वंटच्या समोर इथे ऑफेन्स केला असेल, जजच्या समोर ऑफेन्स केला असेल, तर ओनली दॅट पब्लिक सर्वंट हॅज अ राईट टू टेक अ कॉग्निझन्स और फाईल द कंप्लेंट. तर कोणताही व्यक्ती जर पार्टी जरी असेल आणि तो गेला केस फाईल करायला, तर समोरचं कोर्ट कॉग्निझन्स घेणार नाही, म्हणेल की तुम्ही ऑथराइज्डच नाही आहात. क्लिअर आहे हे? तर नो कोर्ट शॅल टेक अ कॉग्निझन्स, इथे एक शब्द लिहून ठेवा म्हणजे ते इझी जाईल. नो कोर्ट शॅल टेक अ कॉग्निझन्स डायरेक्टली कॉग्निझन्स नाही घेणार कोर्ट. कोणत्या मॅटरमध्ये, इथे काही मॅटर दिलेले आहे तुम्हाला भारतीय न्याय संहिताचे. ऑफ ऑफेन्सेस पनिशेबल अंडर 210, 206, 223 बोथ इन्क्लुझिव्ह बट एक्सक्लुडिंग सेक्शन 209 ऑफ द भारतीय न्याय संहिता. आणि हे नवीन सेक्शन्स आहेत, पण हे गिव्हिंग अ फॉल्स एव्हिडन्स, फॅब्रिकेटिंग अ फॉल्स एव्हिडन्स किंवा मेकिंग अ फॉल्स डॉक्युमेंट, फॅब्रिकेटिंग अ फॉल्स डॉक्युमेंट बिफोर द पब्लिक सर्वंट, हे सगळे सेक्शन्स आहेत. तर या अनेक अशा सेक्शन्स मध्ये जे की पब्लिक सर्वंट सोबत ऑफेन्स घडलेला आहे, पब्लिक सर्वंटच्या समोर घडलाय, त्याच्या अगेन्स्ट घडलाय, कंटेम्प्ट ऑफ द लॉफुल ऑथॉरिटी झालाय, याच्यामध्ये पार्टीजला अधिकार नाही आहे. समजा जर तो कलेक्टर, समजा जर तो जज किंवा कोणताही पब्लिक सर्वंट ज्याच्या समोर तुम्ही खोटारडे एव्हिडन्स, खोटारडे डॉक्युमेंट्स फाईल केलेले आहे, त्याची कामकाजामध्ये अडथळा आणलाय, तर त्याच व्यक्तीला, त्याच अधिकाऱ्याला अधिकार आहे की तो कोर्टात जाऊन केस फाईल करेल. तेव्हा मॅजिस्ट्रेट कॉग्निझन्स घेईल. तुमच्या प्रायव्हेट पर्सन कडून कॉग्निझन्स घेतल्या जाणार नाही. इथे कोणालाही डाऊट असेल तर सांगा, अदरवाईज मी पुढे जाते. मी आज खूप प्रॉपरली तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवत आहे, कारण बिकॉज दिस चॅप्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट की एक्झॅक्टली कॉग्निझन्स घेणे म्हणजे काय. इथे सांगितलं आहे की 215 सांगतो की कॉग्निझन्स तर घेणार, पण कोणत्याही पर्सन कडून घेणार नाही. ज्या अधिकाऱ्यासमोर ऑफेन्स झालाय त्याच अधिकाऱ्याकडून आम्ही कॉग्निझन्स, त्याच अधिकारी आला तर तोच अधिकाऱ्याच्या केसवर आम्ही कॉग्निझन्स घेणार. ऑफ एनी अबेटमेंट ऑफ अटेम्प्ट टू, आता कोणतेही गिव्हिंग अ फॉल्स एव्हिडन्सचं अबेटमेंट केलं, गिव्हिंग अ फॉल्स एव्हिडन्सचं अटेम्प्ट केलं, फॅब्रिकेटिंग अ फॉल्स एव्हिडन्सला कमिट केलं, अबेटमेंट अटेम्प्ट कमिट केलं, ह्या सगळ्या ऑफेन्सेस जे की पब्लिक सर्वांसमोर घडत आहेत, तर अशा परिस्थितीत सुद्धा तोच अधिकारी इथे यावा, तोच अधिकारी, तोच पब्लिक सर्वंट इथे यावा. त्यांनी जर केस फाईल केली असेल, त्यांनी कंप्लेंट फाईल केली असेल, त्यांनी FIR फाईल केली असेल, तरच कॉग्निझन्स घेण्यात येईल, कारण त्यालाच अधिकार दिले. तो म्हणतो मला कामात प्रिव्हेंटच नाही केला, आणि तुम्ही एक पार्टी आहात, प्लेंटिफ म्हणून जाता, डिग्री होल्डर म्हणून जातात की सर कलेक्टरला प्रिव्हेंट करण्यात येत आहे म्हणून इथे कॉग्निझन्स घ्या आणि मॅटर सुरू करा. कोर्ट म्हणेल कलेक्टरला प्रिव्हेंट करण्यात येतं त्याच्या कामकाजात, तर कलेक्टर येईल, मग आम्ही कॉग्निझन्स घेऊ, तुम्हाला इथे अधिकार नाहीये. जज सर त्यांनी माझ्या केसमध्ये एका XYZच्या JMFC कोर्टामध्ये ना खोटं बोललं आहे, तर मग जज समोर खोटं बोललंय तर जज ऍक्शन घेईल ना, तुम्ही नाही घेणार. आलं लक्षात? ऑफ एनी क्रिमिनल कॉन्स्पिरसीज टू कमिट सच ऑफेन्स. यस बोल. येस डेफिनेटली. कोर्ट पब्लिक सर्वंटची डेफिनेशन आपल्याला काय दिलेली आहे? एव्हरी कमिशनर, एव्हरी रिसिव्हर्स ऑफ एनी पब्लिक सर्वंट्स ऑफ द कोर्ट विच इज डुईंग द वर्क ऑफ द कोर्ट. ओके. येस. हो डेफिनेटली. ऍडव्होकेटला जर कोर्ट कमिशनर म्हणून अपॉइंट केलं असेल तर कोर्ट कमिशनर इज अ पब्लिक सर्वंट. इवन बेलिफ इज अ पब्लिक सर्वंट वाईल सर्व्हिंग द समन्स. ओके. येस. जो कोणी पब्लिक सर्वंटच्या डेफिनेशन मध्ये तो अकॉर्डिंग टू द इंडियन पिनल कोड, भारतीय न्याय संहिता, तो सगळ्या पब्लिक सर्वंटला इथे अधिकार आहे. ठीक आहे. येस. उद्या चालून बेलिफ केला, समन्स द्यायला बेलिफला मारहाण केली, तिसरा व्यक्ती म्हणतो सर माझ्या मॅटरमध्ये झेड नावाच्या व्यक्तीला समन्स द्यायला गेला, बेलिफला मारहाण केली, तर बेलिफ जाऊन कंप्लेंट फाईल करेल, तुम्हाला अधिकार नाहीये. ठीक आहे. तर याच ऑफेन्सेसची जर कोणी क्रिमिनल कॉन्स्पिरसी जरी केली असेल तर ते क्रिमिनल कॉन्स्पिरसी मध्ये सुद्धा इथे असे अलिगेशन्स लावता येतात, पण डेफिनेटली तेच व्यक्ती पाहिजे जे की पब्लिक सर्वंट आहे. नाउ कम टू द नेक्स्ट, दॅट इज एक्सेप्ट ऑन द कंप्लेन इन रायटिंग ऑफ द पब्लिक सर्वंट कन्सर्न
कोण म्हटलंय बघा, तोच पब्लिक सर्वंट जो की कन्सर्न संबंधित आहे, म्हणजे तोच कलेक्टर जो की एक्झिक्युशन करायला गेला तर तोच बेलीफ जे की इथे समन सर्व करायला गेला तर कोणताही नाही. ठीक आहे की नाही, कोणताही नाही. कन्सर्न पब्लिक सर्वंट इथे रायटिंग मध्ये कंप्लेंट देणार आहे. जोपर्यंत हा पब्लिक सर्वंट ज्याच्यासोबत जो ऑफेन्स घडला नाही, ज्याच्या समक्ष जो ऑफेन्स घडला नाही, तो पब्लिक सर्वंट, कन्सर्न पब्लिक सर्वंट ते रायटिंग मध्ये कंप्लेंट देईल. कुणाला? कोर्टाला. ऑर सम अदर पब्लिक सर्वंट टू हुम इज ऍडमिनिस्ट्रेटिव्हली सबऑर्डिनेट, किंवा मग त्या पब्लिक सर्वंटनी ऍडमिनिस्ट्रेटिव्हली सबऑर्डिनेटचे अधिकार दुसऱ्याला दिले असेल तो ही इथे कंप्लेंट करू शकतो. ऑर ऑफ सम अदर पब्लिक सर्वंट हु इज ऑथराइज्ड टू कन्सर्न पब्लिक सर्वंट सो टू डू. कलेक्टरनी सांगितलं आहे ऍडिशनलला की जा आणि कंप्लेंट फाईल करा, इथे आपल्याला प्रिव्हेंट करण्यात आलं. तर ज्याही पब्लिक सर्वंटच्या कन्सर्न पब्लिक सर्वंटनी ऑथॉरिटी दिलेली आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट ह्या पद्धतीचं केसेस फाईल करण्याचं किंवा अलिगेशन्स घेण्याचं किंवा ज्यांच्याकडे आहे, तर तेच पब्लिक सर्वंट, संबंधित पब्लिक सर्वंट इथे जाऊ शकतात. नाहीतर बेलीफला मारला आणि बेलीफचा कोणीतरी मित्र आहे तो जाऊन कंप्लेंट दाखल करतो असं होणार नाही. ठीक आहे. सो दिस इज द एक्सेप्शन. आणि कंप्लेंट कशी पाहिजे? इन रायटिंग. ठीक आहे. नाउ कम टू द नेक्स्ट B1. ऑफ एनी ऑफेन्स पनिशेबल अंडर एनी ऑफ द फॉलोइंग सेक्शन ऑफ द भारतीय न्याय संहिता 2023, नेमली सेक्शन 229, 233 बोथ इन्क्लुसिव्ह. हे सगळे सेक्शन्स नवीन आहे जे की इथे फॉलोइंग सेक्शन दिलेले आहे की फॅब्रिकेटिंग फाल्स डॉक्युमेंट्स, हे सगळे सेक्शन्स आहेत. ठीक आहे. एकदा चेक करून तिथे लिहून घ्या तुम्ही, अदरवाईज काही गरज नाही, आपलं भारतीय न्याय संहितामध्ये कंप्लीट होतं. अँड 267 पण आहे याच्यामध्ये की वेन सच ऑफेन्स इज अलेज टू हॅव बीन कमिटेड इन ऑर इन रिलेशन्स टू एनी प्रोसिडिंग्स इन एनी कोर्ट. जसं की हे जे सेक्शन्स आहेत, गिव्हिंग अ फाल्स एव्हिडन्स, गिव्हिंग अ फॅब्रिकेटिंग अ फाल्स एव्हिडन्स, हे जे कोणत्याही कोर्टासमोर जर तुम्ही करत असेल तर त्या कोर्टालाच पर्टिक्युलरली अधिकार आहे की तुमच्यावर तो सुमोटो ऍक्शन घेईल. That second, of any offense describes in section 1 of section 336 punishable under section subsection 2 340 342 said संहिता म्हणजे भारतीय न्याय संहिता. When such offense is alleged to have been committed in respect of the document produced or given in evidence in the proceedings. So कोणताही खोटारडा डॉक्युमेंट्स, फॅब्रिकेटिंग डॉक्युमेंट्स, फाल्स डॉक्युमेंटचे तुम्ही ऑफेन्सेस केले आहे तर ज्या व्यक्ती समोर, ज्या प्रोसिडिंग्स मध्ये, ज्या पब्लिक सर्वंट समोर तुम्ही हे प्रोड्यूस केलं आहे तर तो पब्लिक सर्वंट इथे ऍक्शन घेऊ शकतो. ऑफ एनी क्रिमिनल कॉन्स्पिरसी टू कमिट, हे गिव्हन अ फाल्स डॉक्युमेंट्स किंवा फॅब्रिकेटिंग फाल्स डॉक्युमेंट्स किंवा गिव्हिंग अ फाल्स एव्हिडन्स, हे जेवढेही काय ऑफेन्स आहे याची कोणी क्रिमिनल कॉन्स्पिरसी जरी करत असेल, अटेम्प्ट करत असेल, कमिट करत असेल, अबेटमेंट जरी करत असेल तर हे सगळ्यांचे अधिकार कुणाला दिलेले आहे? त्याच पर्टिक्युलरली कन्सर्न ऑथॉरिटीला. Except on the complaint in writing, definitely that court or any such officer of the court as the courts may authorize in writing in this behalf or some other court in which that court is subordinate. तर हा ज्या कोर्टामध्ये फाल्स एव्हिडन्सचा तुम्ही एव्हिडन्स दिलेला आहे किंवा फॅब्रिकेट्स डॉक्युमेंट केले आहे तर हे कोर्ट जे आहे तर डेफिनेटली इथे ते सुद्धा कोर्ट स्वतः कंप्लेंट रायटिंग मध्ये देणार आहे आणि किंवा ऑथराइज्ड ऑफिसर कोर्टाचं इथे रायटिंग मध्ये कंप्लेंट करणार आहे. ठीक आहे. येस, पुढे चला. ऑल क्लिअर इथपर्यंत. नाव कम टू द नेक्स्ट 216. प्रोसिजर फॉर विटनेसेस इन. येस, प्रोसिजर फॉर विटनेसेस आहेत का त्याच्यामध्ये? क्लॉजेस किती आहे याच्यामध्ये? नाहीये PDF मध्ये. नाही आहे ना माझ्याकडे बुक इथे. कधी कधी या PDF मध्ये ना कुठपर्यंत आलो आपण? 215. 210, 214, 15. नवीन भारतीय नागरिक संहितामध्ये, सुरक्षा संहितामध्ये आपल्याकडे अजून प्रोव्हिजन्स आहेत तिथे जे की सेकंड पर्यंत आलो होतो आपण. BI. Where a complaint has been made by a public servant, okay, where a complaint has been made by a public servant or by some other public servant who has been authorized to do so by him under clause A of subsection 1, any authority to which he is administratively subordinate or who has authorized such a public servant may order the withdrawal of the complaint. This is very interesting again. इथे हे जुन्या पण CRPC मध्ये होतं पण इथे PDF मध्ये मेन्शन नाही आहे.
समजा जर ही कंप्लेंट विथड्रॉ करायची असेल, आता कंप्लेंट काढून घ्यायची असेल तर कोण काढणार? तर जो व्यक्ती ते कंप्लेंट करतोय म्हणजे पब्लिक सर्वंट, त्यालाच अधिकार आहे किंवा त्याच्या सबऑर्डिनेट ऑफिसरला की तो इथे विथड्रॉ साठी करू शकतो की विथड्रॉ ठीक चालेल, वाद मिटला, विथड्रॉ करा. विथड्रॉल ऑफ द कंप्लेंट अँड सेंड अ कॉपी ऑफ सच ऑर्डर टू द कोर्ट, की आम्ही कंप्लेंट विथड्रॉ केली आहे, कॉपीज कोर्टाला सेंड करेल. अँड अपॉन इट्स रिसिप्ट बाय द कोर्ट नो फर्दर प्रोसिडिंग शेल बी टेकन ऑन दी कंप्लेंट, आणि ती कोर्टाकडनं रिसिप्ट घेतली की पुन्हा याच्यावर आता प्रोसिडिंग आम्ही कंटिन्यू नाही करतोय. Provided that no such a withdrawal shall be ordered if the trial in a court of the first instance as the concluded. Definitely withdrawal ची प्रोसिजर आपण बघणारच आहोत पुढे की withdrawal of the proceeding काय आहे by the prosecutions. पण इथे स्पष्ट म्हटलं आहे की withdrawal at the first instantला करा, एकदम कॉन्क्लुजनला नको की सगळं कॉन्क्लुजन झालेलं आहे, कन्व्हिक्शन पर्यंत आला, आता तुम्ही केस विथड्रॉ नाही करू शकत. विथड्रॉ करायचं असेल तर तुम्हाला इनिशियल स्टेजलाच विथड्रॉ करणं गरजेचं असतं. 3 मध्ये इन क्लॉज बी ऑफ सबसेक्शन 1 द टर्म कोर्ट मीन्स अ सिव्हिल रेव्हेन्यू ऑर क्रिमिनल कोर्ट. हे जे कोर्ट म्हटलंय ते सिव्हिल रेव्हेन्यू आणि क्रिमिनल कोर्ट आहे. याचा अर्थ आहे की तुम्ही फॉल्स एव्हिडन्स क्रिमिनल कोर्ट समोर दिलात तरी तुमच्यावर अलिगेशन्स लागणार आहे, तुम्ही फॉल्स एव्हिडन्स रेव्हेन्यू कोर्टासमोर दिलात तरीही लागणार आहे, कोणत्याही कोर्टासमोर द्या तुमच्यावर अलिगेशन्स लागू शकतात. क्लिअर? येस, ठीक आहे. सो इन क्लॉज बी ऑफ सबसेक्शन 1 द टर्म येस येस इन्व्हेस्टिगेशन स्टेज मध्ये जर असेल पोलीस स्टेशनला जर असेल तरी सुद्धा ते ऍप्लिकेशन पोलीस स्टेशन मधून स्वीकार करतो. ते ऍप्लिकेशन विथड्रॉ केलंय कारण की आता समोर कॉग्निझन्स घेण्याचा प्रश्नच येत नाही. ठीक आहे, तिथून तुम्ही जर विथड्रॉ केलं तर विषय संपलाय, तिथे कॉग्निझन्स घेण्याचा प्रश्नच येत नाही आहे. ठीक आहे, ही प्रोसिजर पुढे जाणारच नाही इथून मग. येस, ठीक आहे. येस येस, करू शकता तुम्ही, तिथूनही करू शकता, पण इथपर्यंत येणारच नाही मग. ठीक आहे, पुढे प्रॉसिक्युशन म्हटलंय. प्रॉसिक्युशन इन द सेन्स की आता काय होणार आहे, पुढे ट्रायल चालणार आहे. सेक्शनच्या हेडिंग मध्येच प्रॉसिक्युशन दिलाय. ठीक आहे, प्रॉसिक्युशन झाल्यानंतर ऍट द इनिशियल स्टेजला इन्क्वायरी झाली, ट्रायल झालं, ट्रायल सुरू झालं, एव्हिडन्सेस तुम्ही घेऊ शकता विथड्रॉ करून कंप्लेंट तुमची, बट कन्व्हिक्शन पर्यंत आल्यावर पॉसिबल नसतं जनरली. हो, in a clause B of subsection 1 the term court means a civil revenue criminal court and include a tribunal, also all the tribunal which is a court constituted by or under the central or state act if declared by the act and to be a court for the purpose of this section. For the purpose of clause B of subsection 1 the court shall be deemed to be subordinate to the court to which appeal ordinarily lie. Even ordinarily lie appeal म्हणजे appellate कोर्टाला सुद्धा इथे कोर्ट आपण म्हणू शकतो. court shall be deemed to be subordinate. फॉर द पर्पज ऑफ बी मध्ये सांगितलं आहे की जे कोर्ट आहे ते कोणाचे कोण सबऑर्डिनेट असणार आहे, तर अ कोर्ट शॅल बी डीम्ड टू बी सबऑर्डिनेट टू द कोर्ट टू विच अपील ऑर्डिनरी लाईज. ऑर्डिनरी म्हणजे सेशन कोर्टाचे जे आधिपत्याखालचे जे कोर्ट आहेत ते सबऑर्डिनेट कोर्ट आहे, सेशन कोर्टाचे असं इथे म्हटलं आहे. अँड अपिलेबल डिक्रीज और सेंटेन्स ऑफ सच अ फॉर्मर कोर्ट्स ऑर इन द केस ऑफ द सिव्हिल कोर्ट्स फ्रॉम whose decrees no appeal ordinarily lies to the principal courts having ordinary original civil jurisdiction within whose local jurisdiction such a civil court is situated. तर डेफिनेटली सिव्हिल कोर्टाच्या बद्दलही यांनी सांगितलं आहे. आणि सिव्हिल कोर्टाचे जे सबऑर्डिनेट कोर्ट्स असतात खालचे, जे म्हणजे ज्युनियर कोर्ट्स आहेत, सिव्हिल जज, ज्युनियर डिव्हिजन, ते सगळे कोर्ट्स इथे येतात आणि या सगळ्या कोर्ट्सला आपण इथे कोर्ट्स असं संबोधतो. सो प्रोव्हाइडेड दॅट वेअर अपील लाय टू मोर दॅन वन कोर्ट, जर एखादी अपील एकापेक्षा अनेक कोर्टामध्ये फाईल होणार होती, द अपिलेट कोर्ट ऑफ द इन्फिरियर ज्युरिस्डिक्शन शॅल बी द कोर्ट टू विच सच अ कोर्ट शॅल बी डीम्ड टू बी सबऑर्डिनेट. तर डेफिनेटली जो कोर्ट सबऑर्डिनेट असेल खालचा तर तोही इथे सबऑर्डिनेट कोर्ट म्हटला जाईल. उद्या चालून अशा मॅटरमध्ये जर तुम्हाला अपील दाखल करायची असेल तर तुम्ही तुमचा कोणता कोर्ट अपिलेट आहे त्याच्यामध्ये या सेक्शन अंतर्गत अपीलही दाखल करू शकता, जसं की कॉग्निझन्स घेणार आहेत. So where appeal lies to the civil and also to the revenue court, such a court shall be deemed to be the subordinate to the civil or revenue court according to the nature of the case and proceeding connections with the offense which is alleged to have been committed. तर आपण the nature of the case ही होतं, ज्या की केसेसचे नेचर आहे त्याप्रमाणे तिकडे जाऊ शकतो. सपोज एक उदाहरण सांगते आहे की समजा गिव्हिंग अ फॉल्स एव्हिडन्सचा किंवा समजा एखादा पोक्सोचा मॅटर असेल, पोक्सोचा मॅटर समजा JMFCच्या कोर्टासमोर घडला,
समजा जेएमएफसीचं कोर्ट आहे आणि जेएमएफसीच्या कोर्टाच्या मॅजिस्ट्रेट समोर पोक्सोचा ऑफेन्स घडला. आता पोक्सोचं ट्रायल चालवण्यासाठी कोणत्याही जेएमएफसीला अधिकार नाही आहे, तर ते कुठे जाईल? डायरेक्टली सेशनकडे जाईल. तर मग नेचर कसं आहे केसेसचं, त्यानुसार ते कोर्ट कॉग्निझन्स घेणार आहे. असं कंपल्सरी नाही की माझ्या कोर्टामध्ये गिव्हिंग अ फॉल्स एव्हिडन्सचा घडला आहे मॅटर, बट मी आहे जेएमएससी किंवा मी आहे ट्रायब्युनल कोर्ट, मला गिव्हिंग अ फॉल्स एव्हिडन्सचा कॉग्निझन्स घेण्याचा अधिकारच नाही आहे. तर मी काय करेल, ती केस कमिट करून टाकेल दुसरीकडे, की मी याचं काय घेतलं आहे प्रोसिक्युशन, म्हणजे मी याची कंप्लेंट तर घेतली आहे रायटिंग डाऊन करून. मॅजिस्ट्रेट काय म्हणेल की मी ट्रायब्युनल कोर्ट आहे, मी कंप्लेंट रायटिंग डाऊन करून घेतली आहे आणि इथे कोणत्या तरी जेएमएफसीकडे पाठवा, आता ज्याला कमिट ट्रायलचा अधिकार आहे ते. तर अशा पद्धतीत म्हटलंय. 216 सेक्शन 216 प्रोसिजर फॉर विटनेसेस इन केस ऑफ अ थ्रेटनिंग एक्सेट्रा. थ्रेटनिंग एक्सेट्रा, तर डेफिनेटली दिस इज अ विटनेस प्रोटेक्शन स्कीम आपल्याकडे सुप्रीम कोर्टाने काढलेली आहे, माहिती तुम्हाला 2016 मध्ये. सो जर विटनेसला कोणीही ते थ्रेटनिंग करत असेल, धमकी देत असेल की तू बयान द्यायला माझ्या केसमध्ये यायचं नाही, तुलाच मारून टाकतो किंवा तुझ्या फॅमिलीला धोका आहे, तर आपल्याकडे विटनेस ऑर एनी अदर पर्सन्स मे फाईल अ कंप्लेंट इन रिलेशन्स टू अन ऑफेन्स अंडर सेक्शन 232 ऑफ द भारतीय न्याय संहिता. तर थ्रेटनिंगचं जे सेक्शन्स आहे त्या अंतर्गत मला जे कोर्ट प्रोसिडिंग मध्ये आहे, थ्रेटनिंग, धमकी एक्सेट्रा, ह्या सगळ्या गोष्टी होत आहे की मला विटनेस म्हणून नका येऊ कोर्टमध्ये, अशा धमक्या येत आहेत. तर अशा स्थितीमध्ये हा विटनेस डायरेक्टली कंप्लेंट करू शकतो जिथेही ज्युरिस्डिक्शन आहे त्या कोर्टमध्ये. ठीक आहे. आणि कोर्ट मे टेक अ कॉग्निझन्स, कोर्ट कॉग्निझन्स घेणार. हा सेक्शन इथे का दिलाय की यस अशा पद्धतीमध्ये कोर्ट कॉग्निझन्स घेणार, डायरेक्टली सांगितलं आहे. पहिले आपल्याकडे विटनेस प्रोटेक्शन स्कीम नव्हती, प्रोव्हिजन्स होते पण स्कीम नव्हती. त्या स्कीम अंतर्गत सांगितले की काय काय स्कीम्स आहेत विटनेसेससाठी. तर त्याच्या अंतर्गत हा सेक्शन अमेंड करून आलेला होता मागच्याच नागरिक सुरक्षा संहितामध्ये. याच्यामध्ये तर डायरेक्टलीच आहे की कोणत्याही पद्धतीमध्ये एखाद्या विटनेसला तुम्ही धमकी देताय तर त्या विटनेसला डायरेक्टली कंप्लेंट दाखल करण्याचा अधिकार आहे, जोही कोणीही व्यक्ती ते थ्रेटनिंग करतोय. Prosecution for offenses against the state and for a criminal conspiracy to commit such offense. आता आलो आपण नेक्स्ट प्रोव्हिजन, दॅट इज 217 मध्ये. दॅट द प्रोसिक्युशन फॉर ऑफेन्स अगेन्स्ट द स्टेट, कोणत्याही अशी गोष्ट आहे की जिथे अगेन्स्ट स्टेट इथे ऑफेन्स होतोय, अँड फॉर क्रिमिनल कॉन्स्पिरसी टू कमिट सच ऑफेन्स, किंवा स्टेटच्या अगेन्स्ट, देशाच्या अगेन्स्ट, महाराष्ट्र स्टेट असो, भारत देश असो, कोणतेही असो, स्टेटचे डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे आर्टिकल 12 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये. State include all local authority, state government, parliament, legislature of the state. हे एवढी मोठी स्टेटच्या डेफिनेशन मध्ये सगळे इन्क्लूड होतात. ठीक आहे की नाही. मग तो स्टेट इंडियाही असू शकतो, महाराष्ट्र स्टेटही असू शकतो, पार्लमेंट असू शकतं, लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट असू शकतं, महानगरपालिका असू शकतं. हे जे काही स्टेट ऑथॉरिटी आहे आपली, त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही ऑफेन्स करत आहेत किंवा ऑफेन्स करण्याची क्रिमिनल कॉन्स्पिरसी करत आहेत, अशा एवढ्या मोठ्या मॅटरचं कॉग्निझन्स जेएमएफसी घेणार का की डायरेक्टली सेशन कोर्टाकडे जाणार आहे. तर बघूया. एनी ऑफेन्स पनिशेबल अंडर चॅप्टर 8 और द सेक्शन 196 299 न्यू सेक्शन्स आहेत सगळे भारतीय न्याय संहितेचे, जे की ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेट बद्दल सांगितले आहे. हे सेक्शन सगळे कशाबद्दल सांगितले? चॅप्टर 8 विच इज रिलेटिंग टू द ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेट. अ क्रिमिनल कॉन्स्पिरसी टू सच अ ऑफेन्स, म्हणजे तुम्ही क्रिमिनल कॉन्स्पिरसी करत आहे कशाची? ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेटची. एनी सच अबेटमेंट ॲज इज डिस्क्राइब इन 47 ऑफ द भारतीय न्याय संहिता, कोणतेही ऑफेन्सेस जे की सेक्शन 47 मध्ये डिस्क्राइब केलेले आहे, ते कोणतेही ऑफेन्सेस जे की एक्सेप्ट विथ द प्रिव्हियस सँक्शन ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. तर इथे तुम्ही अबेटमेंट करत आहे आणि 47 अंतर्गत जेही ऑफेन्सेस इथे करतायत डिस्क्राइब केलेले, तर त्याच्याबद्दल जर तुम्हाला इथे प्रोसिक्युशन चालवायचं असेल तर तुम्ही विदाऊट परमिशन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट, जर रिलेटिंग असेल तर स्टेट गव्हर्नमेंट, आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं मॅटर असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परमिशन शिवाय तुम्ही इथे मॅटर कंप्लेंट वगैरे काहीच करू शकत नाही, कोणत्याच प्रकारे नाही. ठीक आहे. जर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट तुम्ही इथे काही करत आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन घेतल्याशिवाय कोणताच अधिकारी किंवा कोणताच कोर्ट किंवा कोणताही व्यक्ती इथे डायरेक्टली कंप्लेंट फाईल करू शकत नाही. आणि जर तशी केली तर कोर्ट कॉग्निझन्स घेणार नाही, म्हणेल की प्रिव्हियस सँक्शन कुठे आहे.
बरोबर आहे की नाही, की प्रिव्हियस सँक्शन कुठे आहे अथॉरिटीची तुम्ही द्या तरच आम्ही इथे पुढे कॉग्निझन्स घेऊ. तर अशा मॅटरमध्ये जिथे की स्टेटच्या अगेन्स्ट मॅटर असेल तर ज्या स्टेट म्हणजे भारत देश असेल, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असेल, लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट असेल, पार्लमेंट असेल, महानगरपालिका कोणतेही, हे सगळे इन्क्लूड इन द स्टेट डेफिनेशन. तर पर्टिक्युलरली ज्या अथॉरिटीच्या अगेन्स्ट हा ऑफेन्स असेल आणि तुम्ही डायरेक्टली त्याच्यावर अलिगेशन्स घेताय तर दिस इज नॉट पॉसिबल. कोर्ट म्हणेल की जा आणि पहिले प्रिव्हियस सँक्शन घेऊन या की ज्याच्या अगेन्स्ट ऑफेन्स झाला त्याच्याबद्दल तुम्ही असं करत आहात. सो नो कोर्ट शॅल टेक अ कॉग्निझन्स ऑफ एनी ऑफेन्स पनिशेबल अंडर 197 ऑफ सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 359 ऑफ द भारतीय न्याय संहिता. ह्या सेक्शन अंतर्गत डायरेक्टली कॉग्निझन्स घेणार नाही, तुम्हाला पहिले परमिशन आणावी लागेल. ठीक आहे, परमिशन घेऊन या. A criminal conspiracy to commit such offense except with the previous sanctions of the central government or the state government or the district magistrate. सपोज इथे कोणत्याही प्रकारे हे ऑफेन्सेस जे करतात मी नेमकं परमिशन कोणाची घ्यायची, जर सेंट्रल गव्हर्नमेंटचं मॅटर असेल सेंट्रल गव्हर्नमेंटची घ्या, स्टेट गव्हर्नमेंटचं असेल तर स्टेट गव्हर्नमेंटची घ्या, आणि तुमच्या डिस्ट्रिक्ट मधलं मॅटर असेल तर DM दॅट इज डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटची परमिशन असल्याशिवाय तुम्ही कोणत्याही प्रकारे कॉग्निझन्स घेऊ शकत नाही. मॅजिस्ट्रेटला कॉग्निझन्स घेता येत नाही. ते म्हणेल की ही इट्स अ कंडिशन प्रेसिडेंट, की ही एक कंडिशन आहे, ही कंडिशन तुम्ही पूर्ण करा, प्रिव्हियस सँक्शनना आम्ही लगेच कॉग्निझन्स घेऊ. ठीक आहे, पुढे नो कोर्ट शॅल टेक अ कॉग्निझन्स ऑफ द ऑफेन्स ऑफ एनी क्रिमिनल कॉन्स्पिरसी पनिशेबल अंडर सबसेक्शन 2. काय म्हटलं आहे, नो कोर्ट शॅल टेक अ कॉग्निझन्स ऑफ एनी ऑफ द ऑफेन्स ऑफ द क्रिमिनल कॉन्स्पिरसी पनिशेबल अंडर सबसेक्शन 2. कोणतंही कोर्ट कॉग्निझन्स घेणार नाही क्रिमिनल कॉन्स्पिरसीचं, जे की सेक्शन 61(2) मध्ये दिलं आहे भारतीय न्याय संहितामध्ये, की ही क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे. अदर दॅन अ क्रिमिनल कॉन्स्पिरसी टू कमिट अन ऑफेन्स पनिशेबल विथ अ डेथ, इम्प्रिझनमेंट ऑफ लाईफ, रिगरस इम्प्रिझनमेंट फॉर ए टर्म of 2 years or upward unless the state government or district magistrate has consented in writing to initiations of the proceeding. अशी कोणती तरी क्रिमिनल कॉन्स्पिरसी केली आहे सेक्शन 61 अंतर्गत तुम्ही कोणत्याही प्रकारे नो कोर्ट शॅल टेक अ कॉग्निझन्स ऑफ एनी ऑफेन्स एनी क्रिमिनल एनी, गरज नाही आहे की स्टेटच्या अगेन्स्टच आहे, एनी क्रिमिनल कॉन्स्पिरसी केली आहे पनिशेबल अंडर सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 61. सेक्शन 61 जो आहे भारतीय न्याय संहिता तर त्याच्या सबसेक्शन 2 अंतर्गत. अदर दॅन अ क्रिमिनल कॉन्स्पिरसी, पण अशी क्रिमिनल कॉन्स्पिरसी नाही अदर दॅन जिथे पनिशमेंट डेथची आहे त्या क्रिमिनल कॉन्स्पिरसी म्हणजे 4-5 जणांनी मिळून क्रिमिनल कॉन्स्पिरसी केली कोणाला तरी मारून टाकण्याची. आता मारलं नाही मारलं तो भाग वेगळा, पण क्रिमिनल कॉन्स्पिरसी इट्स सेल्फ ऑफेन्स अकॉर्डिंग टू द भारतीय न्याय संहिता. जरी आम्ही इथे 4-5 जणांनी बसून एक ठराव पास केला क्राईम करण्याचा तर तो ऑफेन्स झालाय. कशाचा, क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा. आपण कॉन्स्पायर तर केलं ना क्रिमिनली एकमेकांना. माइंड मधून जेव्हा एखादा ऑफेन्सचा विचार बाहेर पडतो आणि तिसऱ्यापर्यंत जातो तर इंटेन्शनली तुम्ही समोरच्याला ते सांगताय आणि स्प्रेड करताय. जोपर्यंत तुमच्या डोक्यात आणि मनात विचार असतो तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाहीये. बट मी जसा शेअर केला की ऑफेन्स करायचा आहे आणि तो व्यक्ती ऍक्सेप्ट करेल नाही करेल वॉट एव्हर, ऍक्सेप्ट केला तर क्रिमिनल कॉन्स्पिरसी होईल, ऍक्सेप्ट नाही केला तर अबेटमेंट होईल, बरोबर आहे की नाही. तर अशा प्रकारे अबेटमेंट क्रिमिनल कॉन्स्पिरसी हा इट सेल्फ ऑफेन्स आहे, जरी गुन्हा घडला नाही घडला तरी. पण क्रिमिनल कॉन्स्पिरसी केली कशाची, डेथची केली आहे, रिगरस इम्प्रिझनमेंट अशी पनिशमेंट आहे त्याची केलेली आहे, विच इज 2 year old च्या नंतरची अपवर्डची. तर अनलेस द स्टेट गव्हर्नमेंट ऑर द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कन्सेंटेड, जोपर्यंत तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट आणि DM कन्सेंट देत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर कॉग्निझन्स घेऊ शकत नाही. ठीक आहे. सो आता स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे कोण असतं, मी त्या दिवशी सांगितलं की LNJ डिपार्टमेंट्स असतं, लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट ही सगळे कामं करतं. DM ला ऑलरेडीच अधिकार आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये क्रिमिनल मॅटरमध्ये आपल्या डिस्ट्रिक्टच्या. तर तुम्हाला वाटेल की स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे नेमकं कुणाकडे जायचं आपण, नेमकं कशासाठी, तर डेफिनेटली स्टेट गव्हर्नमेंट मीन्स आपल्या महाराष्ट्राचं लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट आहे. ठीक आहे, LNJ आपण ज्याला म्हणतो. प्रोव्हाइडेड दॅट वेअर द हे असे पॉइंट्स लक्षात ठेवायचे. Provided that where the criminal conspiracy is one to which the provisions of section 215 apply, no such a consent shall be necessary. आता 215 जिथे अप्लाय होत असेल तर इथे कन्सेंटची गरज आहे का, बिलकुलच नाही, कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये पब्लिक सर्वंट इन्व्हॉल्व आहे. ऑलरेडी तिथे कोर्टच कंप्लेंट करत आहे तर कन्सेंटची गरज नाही. कोर्ट म्हणेल माझ्या समोर घटना झाली तर कशाला मी कॉग्निझन्स घेण्यासाठी कन्सेंट मागू, पब्लिक सर्वंट आहे इन्व्हॉल्व. तर 215 मधून ही जर घटना घडत असेल तर तुम्हाला ऑलरेडी तिथे पब्लिक सर्वंटच ऑथराइज्ड पर्सन आहे, बिलकुल कोणत्याही बाबतीत तुम्हाला परमिशन घ्यायची गरज नाही.
The central government or the state government may, before according a sanction under subsection 1, 2, DM may before according a sanctions upon subsection 2, and the state government DM may before giving consent under subsection 3 order a preliminary investigation by the police officer not being below the rank of the inspector, in which case such a police officer shall have the power referred to in subsection 3 of subsection 174. ओके, सो या पद्धतीत हे दिलेलं आहे की कोणत्या पद्धतीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टिगेशन साठी पुढे चालू शकता. ठीक आहे, बघू द्या मला किती राहिलं, डोक्यावरून जाऊ नये तुमच्या. ठीक आहे की नाही, 1.5 तास झालाय ना. कंटिन्यू करायचं असेल तर मी करते, डोंट वरी. की थांबायचं. पुढचं आहे कंप्लेंट टू मॅजिस्ट्रेट. एवढं चॅप्टर राहिलं म्हणजे जवळपास आता इथपर्यंत 1 तास लागेल. कंटिन्यू करायचं असेल तर मी कंटिन्यू करते, अदरवाईज आपण थांबूही शकतो. यस, ऑनलाईनचे विद्यार्थी पटकन सांगा. थांबूया. हा, एकदम ओव्हरडोज व्हायला नको. ठीक आहे, काही हरकत नाही. मी रेकॉर्डिंग ऑफ करते. तुमचे काही प्रश्न असेल तर विचारा. उद्याचा हा पोर्शन आणि NI ऍक्ट राहिल्याच्या सोबत, आणि द सेकंड थिंग इज कंप्लेंट टू द मॅजिस्ट्रेट परवाला होईल मग आपलं.